आपण ओराखांचा शिवसाचा Chicken, sure. Oh, fish soup, yeah. No. What did you do on there? ערב טוב סגנה, आपण आपला ओळखांचा शिव जो आहे तो आपण मागच्या वेळेपासून कंटिन्यू करू. तो मागच्या वेळेला आपण कफ हे मध्ये आपण थांबलो होतो. आपण थोडंसं चालू केला होता पण आपण कंप्लीट नाही केला होता आणि इंटरेस्टिंग पॉइंट लिहून आपण थांबलो होतो. जिकडे आपण बोललो की तिकडं डिस्कशन आहे इनियन गिलगुलींचा. आपण आज त्याचा प्रयत्न करू कफ वाव, कफ जाइन आणि कफ खेत बघायला. पसूक इंटरेस्टिंग पसूक सगळ्यात पसूक जो आहे जो डिस्कशन आहे आदम आणि आदमचा क्रिएशनचा, आदम आणि रिशूनच्या क्रिएशनचा. त्याच्यामध्ये या पसूकमध्ये लिहिलाय ויאמר אלוקים נעשה אדם בצלמנו כדמותנו וירדו בדגת הים ובעוף השמיים ובבהמה ובכל הארץ וכל הרומס על הארץ. पसूकमध्ये लिहिलाय देवाने सांगितला नासे आदाम म्हणजे आपण बघू, आपण राशी पण बघू बेजात शेम. तर राशी मला इकडे दिसणार नाही पण माझ्या याच्यामध्ये वाचतो. आपण राशी बघू आणि राशीचा जो पिरुष आहे त्याच्या अगेन्स्ट आपण ओराखामचा पिरुष बघू. इकडे लिहितात एलोकीमच्या नावाने, देवाच्या नावाने सांगितला नासे आदाम चलमेनू आपल्यासारखे बनव. וירדו בדגת הים, ירדו מלשון רידה, तो रूल करते. ובעוף השמיים म्हणजे आकाशामधल्या पक्ष्यांवरती, बबेहमा बकोल आरच. बेहमा म्हणजे याच्यावरती जनावरांवरती आणि बकोल आरच अर्थ म्हणजे बाकीच्या सगळ्या जीवजंतूंवरती माणसाची त्याच्यावरती हे असणार, त्याचा रूल असणार. बकोल रोमेस आला आरेच याचा अर्थ आहे की कीटाणू आणि जंतू आहेत त्यांच्यावरती पण याचा रूल असेल. आपण राशी बघू. राशी इकडं आणतात नासे आदाम, बोलतात ענוונותיו של הקדוש ברוך הוא למדנו מכאן לפי שהאדם הוא במידות המלכים והתקנאו בו לפיכך נמלך בהם. म्हणजे इकडे बोलतात माणसामध्ये जे मिदोत आहेत ते एंजल सारखे पण मिदोत आहेत. इकडे अशी लॉंग आहे, मी बघतो त्याला उघडायला जमते का. असे קדוש. אוקיי, נעשה אדם בצלמנו, बोलतात ענוונותו של הקדוש ברוך הוא למדנו מכאן לפי שהאדם הוא בדמות מלאכים, म्हणजे माणूस जो आहे त्याचा क्रिएशन जो आहे तो आहे त्याचा क्रिएशन एंजल सारखा. वैतकनू बो म्हणजे त्याच्यावरती त्यांनी जसं काय जळण पकडला त्याच्यावरती, माणसावरती, ह्युमन वरती ते एनवियस होते. लेफिकाख निमलाक बाय आणि त्यामुळे त्याला त्यांच्यावरती रूल करायला मिळाला कारण की ते एनवियस होते त्याच्यामुळे. बोलतात अजून לפיכך נמלך בהם וכשהוא דן את המלכים הוא נמלך בפלמליה שלו. आणि बोलतात וכשהוא דן את המלכים הוא נמלך בפלמליה שלו, שכן מצינו באחיו שאמר לו מיכה ראיתי את השם יושב על כיסאו וכל צבא השמיים עומדים עליו. ממלכים आपण बघू מימינו ומשמאלו, म्हणजे जसं की एंजल्स जे आहेत ते माणसाच्या
याच्यासाठी माणसाच्या सर्व्हिससाठी ते पण अवेलेबल आहेत. וכי यश यमीन ושמאל לפניו, म्हणजे देवाच्या किस्सेच्या समोर यमीन आणि स्मॉल आहे. אלא אלו מימינים לזכות ואלו משמאल לחובה. म्हणजे इकडं काय अर्थ आहे? इकडं अर्थ यमीन आणि स्मॉलचा अर्थ आहे की ते त्यांचा ओ त्यांच्या मेरिटसाठी ओ त्याला अक्यूज करायसाठी त्याच्यासाठी त्याच्या अगेन्स्ट उभे आहेत, त्याच्यासोबत उभे आहेत. וכן בגזרת עירין פתגמה או במאמר קדישין שעלתה. דניאל पण सिमिलर आहे. त्यामुळे राशीकडे कंटिन्यू करतात. ואף כאן בפלמליה שלו נטל רשות, אמר להם יש בעליונים כדמותי, אם אין בדמותי בתחתונים, הרי יש קנאה במעשה בראשית. म्हणजे खालती पण कोणतरी पाहिजे की तो सगळं डिसाईड करते, तो सगळ्यांवरती रूल करते. वरती पण कसा आहे तसा इकडं पण हे आहे. राशीचा इकडे बोलण्याप्रमाणे एकंदरीत इकडं बोलायला पाहिजे, इथं बोलायला पाहिजे, למדנו מכאן לפי שאדם הוא בדמות המלכים והתקנו בו לפיכך נמלק בהם. म्हणजे तो त्यांच्यावरती रूल केला. पण कसा बोलतात? कसे הוא דן את המלכים, הוא נמלק בפלמליה שלו, שכן מצינו באחיו. म्हणजे तिकडे पण त्यांनी बघितलं अखाव मध्ये की तो रूल मध्ये करते, שנאמר לו מיכה, ראיתי את השם יושב על כיסאו וכל צבא השמיים עומדים עליו מימינו ומשמאלו. तर राशी इकडं एक्सप्लेन करायचा प्रयत्न करतात की इकडं नासे आदा म्हणजे आपला जसं आहे वरती रूल, जसं देव त्याचा किंगडम आहे आणि मलाखीम ज्या साईडला आहे त्याच्या यमीनला, त्या स्मॉलला, त्याच्यासाठी त्याच्या अगेन्स्ट बोलायला, माणसाच्या अगेन्स्ट जेव्हा दान करायला बसते तेव्हा, जेव्हा जजमेंट करायला बसते तेव्हा त्याच्या अगेन्स्ट बोलते कोण, त्याच्या फॉर बोलते वगैरे. तसाच खालती पण असला पाहिजे. אורח חיים, आपण एक बघू, इकडे अजून राशी आहेत. כן, נעשה אדם, दुसरा פירוש, כן? पहिला פירוש हा होता. दुसरा פירוש जो आहे तो כן, ह्या פירוש जो आहे आपण बघू אורח חיים मध्ये सिमिलरली, בצלמו. बोलते בדפוס שלנו, जसे आपण दिसत तसा. אורח חיים याच्यावरती पण बोलतील כדמותנו, להבין ולהסכים. म्हणजे जसं आपल्याला अक्कल आहे, आपल्याला समज आहे, तसा त्याला पण समज आहे. וירדו בדגת הים, הם עלה पाहिजे. हे आपण बघू. ויש בלשון הזה לשון רידו, לשון ירידה. זכה רודה בחיות ובבהמות, ולא זכה נעשה ירוד לפניהם החיה מושלת बो. लक्षात ठेवा, इकडं राशीने सांगितला यर्दू बेदगात यामचा अर्थ काय आहे? जर तो जोखे आहे, म्हणजे जर तो मेरिशियस आहे तर तो त्यांच्यावरती रूल करते, आणि जर तो नाही मेरिशियस आहे तर ते त्याच्यावरती रूल करतात. हा פירוש जो आहे तो आपण אורח חיים म्हणून बघू. जसे म्हणून אורח חיים चालू करू. אורח חיים बोलतात ויאמר אלוקים נעשה אדם. הכוונה בזה כי לא ברא השם את האדם כבריאת שרץ המים ושרץ הארץ, אשר אמר למים והשריצו ואמר לארץ והוציאה, אלא הוא הבורא אמר שהוא יעשה אדם, שהוא יעשה אדם, שהוא יעשה אדם. הוא יעשה अदम. म्हणजे हे जे पहिले ज्या वर्षाचे जे पिरूचे बघितले होते की जेव्हा हशेमने क्रिएट केले दगीम ओ पाण्यामध्ये जे जीवजंतू आहेत त्यांचा, ओ जेव्हा हशेमने तयार केले ॲनिमल्स, तेव्हा हशेमनी ती जी एंटिटी आहे, ती जी बॉडी आहे, वॉटर बॉडी लँडची बॉडीमध्ये, तेव्हा त्यांना सांगितला की तुम्ही तुमचा बेस्ट स्पिरिच्युअल पार्ट जो आहे तो द्या, आणि त्याच्यामध्ये हशेम पण पार्ट टाकल आणि हशेम क्रिएट करल एंटिटी जी राहते पाण्यामध्ये ओ एंटिटी राहते याच्यामध्ये. इकडं बोलतात אורח חיים, הכוונה בזה כי לא ברא השם את האדם כבריאת שרץ ומים. त्यांच्या का नाही बनवला, कसा बनवला? אשר אמר למים והשריצו ואמר לארץ הוציאו, אלא הוא הבורא אמר שהוא יעשה אדם. इकडे लिहिलं आहे פסוק मध्ये तुम्ही बघाल, נעשה אדם בצלמנו כדמותנו וירדו בדגת הים בעוף השמיים ובהמה וכל הרומס על הארץ ויברא אלוקים.
את האדם בצלמו ובצלם אלוקים ברא אותו, זכר ונקבה ברא אותם. म्हणजे इकडं नंतर लिहितात की ऑलरेडी क्लिअर केलं. अजून एक पसूक आहे जो मी माझ्या ह्याच्यामध्ये लिहिला होता, पेज बेत मध्ये युद्ध मला असं वाटतं, पण बघू एकदम पटकन. युद्ध रिव्हिजन नोट्स मध्ये मी लिहिला होता. जाईन जाईन याचं अशेम एलोकीम, इकडे दोन्ही नावं लिहिलीत. एत आदम अफर मीन आदमा, म्हणजे जेव्हा हशेमने माणूस क्रिएट केला तेव्हा हे दोन्ही नाव दिलेत. इकडं लिहिताना लिहिलंय फक्त वयोमार एलोहीम, आणि हे लपलेला पिरुष आहे. आणि मेफर्शिम जे आहेत ओरख खाईमचे, ते बेमेत या पसूकला पाठवतात आणि बोलतात तिकडे जाऊन बघा बेमेत अल्टिमेट क्रिएशन कशी, की ओरख खाईम एक एक्सप्लेनेशन देतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला पसूकची गरज आहे. बोलतात तिकडे वयचर अशेम एलोकीम, हशेम आणि एलोकीम. बोलतात की आशेमनी स्वतःने बनवला विदाऊट मदत घेताना. अरे पण आपण बोलायला पाहिजे की नंतर आपल्याला लिहिलंय की त्यांनी कसं बनवला, ועפר מעפר באת לעפר תשוב, तिकडे आदम मीन आदमा, כן? मग कसं काय आशेमनी नाही बनवला. बोलतात तिकडं जेव्हा माणसांनी, जेव्हा हशेमनी ॲनिमल्स आणि हशेमनी बर्ड्स आणि याच्यामध्ये फिश जेव्हा बनवायला सांगितले तेव्हा त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्यामधनं काय द्या, आणि मग नंतर हशेम त्याच्यामध्ये त्याचा बेस्ट पार्ट, त्याचा लोएस्ट पार्ट आणि त्या पाण्यातला बेस्ट पार्ट असं बनवून ती एंटिटी बनवली, आणि ती झाली ओ बर्ड्स, ओ फिश, ओ झाले ॲनिमल्स. आणि तसं हशेमने बनवला. इकडं हशेमनी गोलेम बनवला. गोलेम म्हणजे ती माती जी घेतली ती मातीमधनं फक्त बनवला त्याचा गोलेम, नाही की त्याला सांगितलं की तू तुझा पार्ट दे. नाही, तुझा फक्त जसा काय मटेरियल असणार आहे गोलेम, जसं काय तुझा तो रॉ मटेरियल हशेमनी वापरला आणि हशेमनी क्रिएट केला, नाही की मातीने काय केलं त्याच्यामध्ये. लागेच कसं लिहिलंय, लागेच बाता वे लागेच तर शू, म्हणजे तू मातीमधनं आलाय मातीला परत जा. ते तो तो इन्फॉर्मेशन आहे, नाही की त्याच्यामध्ये मातीने त्याला त्याला पार्ट दिलं. त्याला हशेमनी ते पार्ट माती घेऊन त्याला तो क्रिएट केला आता. ואמר נעשה, मग इकडे बोलता तोरा खाईम दुसऱ्या पिरुष मध्ये अमार नासे, तिकडे लिहिलाय नासे, नासे लिहिलाय म्हणजे इकडे खूप सारी लोक होती. जसा आपण बघितला वरती राशी बोलतात की देवानी बोलला अन्वेनुतो शेल कदुश बहू, जसा मी वरती आहे तसा खालती बनव. आणि त्यांनी विचारला परमिशन, आणि दुसऱ्या पिरुष मध्ये राशीने सांगितला की तिकडं दुसरा पिरुष राशीचा नासे आदाम मध्ये तिकडे त्यांनी सांगितला अफ अल्पी शेलो सियाव. बघू आपण इकडे बघू परत एकदा पटकन. सेकंड पिरुष बोलतात अफ अल्पी शेलो सियुआ, सियू बियचिरातो, म्हणजे ते मदत नाही केली एंजल्स लोकांनी हशेमला ह्युमन बनवायसाठी. वेयश मकोम लमिनी, म्हणजे जे लोक जे मस्ती करतात तोराचे, जे जे रिलिजनची मस्ती करतात, ते बोलते ते येऊन सांगशील נמינים לרדות, לא נמנע כתוב מלמד דרך ארץ ומידת ענווה. म्हणजे इकडे काय बोलले त्यांनी पण सांगितलं राशीनी की अनवा ह्युमिलिटी शिकवायला आले. शिया गदोल निमलाख ונוטל रशूत मीना कतान, म्हणजे जरी मोठा माणूस आहे तो त्यांनी छोट्याला विचारायला पाहिजे, छोट्या माणसाकडे कुठले ओपिनियन आहे, तिचे ओपिनियन ऐकून त्यांनी बघायला पाहिजे. आणि ती जी मिदा जी आहे ती ह्युमिलिटीची मिदा आहे, ती इकडनं शिकवायला. आणि आपण बघू इकडे मिद्राज बेसाश्रम जेव्हा आपण येऊ इकडं ह्याच्यामध्ये ओराहामच्या पिरुषमध्ये, तिकडे बेरशीत रब्बामधनं आपण छोटासा मिद्राज बघू. तिकडं कम्प्लीट ही स्टोरी आणले खजालची. बोलतात שיהיה גדול נמלך ונוטל רשות מן הקטן. ואם כתב אעשה אדם, לא למדנו שיהיה מדבר עם בית דינו, אלא עם עצמו, תשובת המינים כתוב בצידו, ויברא את האדם, ולא כתב ויבראו. म्हणजे या पसूक मध्ये
ऑलरेडी इकडे लिहिलाय. आणि हा जो पार्ट आहे हिब्रू मधला यखीद आणि रबीमचा, म्हणजे मेनी आणि फ्यू, त्याचा जो पार्ट आहे तो आपण बघू की ओरा खाईम पण घेतील त्याच्यामध्ये, आणि त्याच्या पद्धतीने शिकतात. बोलतात पसूकमध्ये लिहिताना लिहिलं आहे वयोमेर एलोकीम नासे आदा, म्हणजे इकडे लिहिलंय नासे वी विल मेक बचलमो उबेदमुतनो वयर्दू बिदगात याम. आणि त्यानंतर खालच्या पसूकमध्ये लिहिलाय वैव्रा, नाही लिहिलाय वैव्रेओ. म्हणजे वैव्रा अँड ही क्रिएटेड. इकडे ट्रान्सलेशन आहे, आपण ट्रान्सलेशन बघू. ट्रान्सलेशन मध्ये बघा कसं दिसते. ट्रान्सलेशन मध्ये दिसते कफ जाय, נכון? let us make, כן? let us make humankind, ta. आणि इकडे काय लिहिलंय? and Hashem created, and God created humankind. पशुत बोलतात राशी, याच्यामधनं आपल्याला असं दिसते. तर परत जाऊ. याच्यामध्ये बोलतात ויאמר נעשה, כי הוא המקור הענווה. तिकडं हशेम मध्ये ह्युमिलिटीची मकोर आहे. माझे मकोर त्याचा सोर्स आहे. ह्युमिलिटीचा सोर्स जो आहे तो तिकडे आहे. לזה דבר בלשון רבים, שדלת דיבר לשון רבים, म्हणजे बोलताना आपण जसं बोलतो तसं आपण करू, हे करू, ते करू. आणि इकडनं मेफर्शी ओरा खाईमचे जे मेफर्शिम आहे ते बोलतात की जो कोण माणूस गावा आहे, गर्विष्ठ आहे, तो प्रत्येक वेळेला बोलतो मी केला, असा केला, तसा केला, मी. काय मराठी जे पुणेरी मराठी आहे त्याच्यामध्ये पेशवे वगैरे जे ते होते त्यांच्यामध्ये जिकडे ते रिस्पेक्ट द्यायचे तेव्हा तिकडे ते उलटा विद्यू काय तोराच्या याच्यापासून विद्यू उलटा तिकडे ते बोलायचे आम्ही, आपण. काय आपण म्हणजे जसं काय तो स्वतःला एकट्याला जसं खूप असला हे वरच्या वरी करायचा, जसं ते बोलतात ना म्हणजे थर्ड पार्टीला जसे उद्दिष्ट करायचे. पण तिकडं होता रिस्पेक्ट दाखवायला, नाही की नम्रपणा दाखवायला, नाही की ह्युमिलिटी दाखवायला. ह्युमिलिटी दाखवायला तो गरीब माणूस तो मी हे ते नाही, आपण केला, हे केला, ते केला. आपण केला म्हणजे तिकडं ते रिस्पेक्टची बात होती. पण इकडं बोलतात, आणि ही बेमेत इब्रू मध्ये रिस्पेक्टची बात आहे, रिस्पेक्टची बात नाही आहे, ह्युमिलिटीची बात आहे. आणि जेव्हा आपण बोलतात तेव्हा आपण म्हणजे समजा कुठला मोठा माणूस, रिस्पेक्टेड माणूस आहे, त्याला पण बोलताना प्रत्येक वेळेस तसंच बोलतात. आणि कधी कधी लोक कन्फ्युज होतात, जे शक्यतो हे नाही त्यांना सवय आहे. मला पण हा होतं कन्फ्युजन. बोलतात की जेव्हा त्यांनी बोला की जेव्हा ते बोलतात ते कबोदो यबो, म्हणजे हा द रिस्पेक्टेड पर्सन विल कम, आणि हे ना ते माझे कबोदो यबो म्हणजे तो स्वतःच तर दुसऱ्या त्याच्या जरा बोलते. ते बोलतात राब लो आहे पण बोलते राब असा कॉल सांगायला की त्यांनी केला पण त्यांचं नाव नाही घेत वगैरे. हे जी पद्धत आहे जेव्हा बोलतात असिनू असिनू म्हणजे जेव्हा बोलतात म्हणजे बोलतात असिनू म्हणजे सगळ्यांनी केला. कधी कधी लोक कन्फ्युज होतात, बोलतात किती लोक होती, काय होता, ते होता. पण ही अशी जी पद्धत आहे बोलतात ओळखाईन, याच्यामधनं दिसते की ती स्वतःला तो नम्र दाखवते, की तो नाही दाखवत सगळं क्रेडिट त्यांनी घेतला हे ना बाकीच्या लोकांनी मिळून, सगळ्यांनी मिळून आपण केलं. बोलतात तिकडे והוא חש ולא חש לתת מקום לטעות. आणि हा जो मिद्राश आहे, या मिद्राश मध्ये लिहिलाय רב שמואל רב בר נחמן בשם רבי יונתן אמר בשעה שהיה משה כותב את התורה, היה כותב מעשה כל יום ויום. म्हणजे मोशे रबेनु जेव्हा लिहित होता तेव्हा बेरेशीत जेव्हा आला तेव्हा त्यांनी ह्या दिवशी हे बनवला, ह्या दिवशी ते बनवला, त्या दिवशी केवळ शेकियाला पसूक आहे, म्हणजे ह्या दिवशी ह्या पसूकला जेव्हा आला मोशे रबेनु बोला שנאמר ויאמר אלוקים נעשה אדם בצלמנו כדמותנו. אמר לפניו, म्हणजे קדוש ברוך הוא משה बोललंय ריבון העולם, מה אתה नोटेन לפתחון פה למינים, म्हणजे जी लोक तोराच्या अगेन्स्ट बोलणार त्यांना तू जसं काय फीड देतोस, जसं त्यांना काय तू होमेर देतोस, जसं त्यांना काय तू मटेरियल देतोस बोलायला. इथमा म्हणजे हशेमला सरप्राईज झाला की मोशे असं कसं सरप्राईज विचारते. אמר לו כתוב, אמר देव बोले कदुश बखोला लिह כתוב. הרוצה לטעות יטעה. הרוצה लटות इथे म्हणजे ज्याला कोणाला चूक करायची आहे तो कशी पण चूक करेल, त्याला तो सगळ्यात बेस्ट कम्प्लीट गोष्ट जरी आणून दिली पण त्याच्यामध्ये चुका काढत राहील. हे मराठीमध्ये माहिती लागते काय पिदगा माहिती, त्याच्यामध्ये म्हणणं असतं सगळ्यात ते बोलतात कोणाला पण समजा कुठल्या मुली लग्न करायचं आहे, पोरा लग्न नाही करायचं आहे, तर तो त्याच्यामध्ये पोट काढत राहतं बोलायला की
नाही ते बरोबर नाही, दुसरी पार्टी बरोबर नाही याने त्याने त्याने अंगण वाकडं वॉट एव्हर ते बोलतात ते बोलतात इकडे आम्हाला लो कथूव רוצה לטעות יטעה. ज्याला कोणाला चूक करायची त्याच्यामध्ये चूक काढ. बोलतात का त्याला चूक काढायची आहे, कारण की द मोमेंट की त्या ज्या ज्या इन्स्टंटला त्यांनी एक्सेप्ट केला की तोरामध्ये खरा लिहिलं, तोरामध्ये सगळं करेक्ट लिहिलंय, त्याला तो फॉलो करायला लागेल. मग फॉलो करायला लागेल तर त्याला प्रॉब्लेम आहे की आता मी सगळे जे वाईट पाप आहेत, वाईट कामं जे आहेत ते सोडायला लागतील. तिकडं प्रॉब्लेम येते आणि त्यामुळे तो बोलते नाही तोरा तोरा हे नाही सगळं रॉंग आहे, हे आहे ते आहे. ओके बसायचं. बोलतात होत नाही 70, 80, 90 वर्षामध्ये त्याला भेटायला जायला लागतं कधीतरी. मग 100, 110, 120 पण वेळ येते आणि त्याला बघायला भेटायला जायला लागतं. तेव्हा सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या क्लिअर होते. बोलतात आम्हाला लोकदोष बहु मोशे ही जी गोष्ट ज्याची मी वाचते मिद्रास माहिती, तुम्हाला मिद्रास माहिती असेल. बोलतात אמר לו הקדוש ברוך הוא משה, האדם הזה שבראתי לא גדולים וקטנים אני מעמיד ממנו, שאם יבוא הגדולים ליטול רשות מן הקטן ממנו, והוא אומר מה אני צריך ליטול רשות מן הקטן ממני, והן אומרים לו למוד מבורך שהוא ברא את העליונים ואת תחתונים, וכיוון כיוון שבא לברוא את האדם नमלך במלאכים השרת. बोलतात की तू तुझ्या क्रिएटर कडनं शिक की जेव्हा त्याला बनवायचा होता माणूस तेव्हा त्यांनी कसा बनवला, त्यांनी बनवला विथ परमिशन. बोलतात इकडे रमा रबी लוי לית אחא מלכו אלא משל למלך שהיה מטייל בפתח פלטין שלו וראה בלורין אחד מושלכת ואמר לו מה נעשה בה, מה הן האומרים דימוסתיו ומה הן אומרים प्रिफ्तावत. म्हणजे तिकडं काहीतरी कोणतरी पडला होता त्याच्या गार्डन मध्ये आणि त्यांनी सगळ्यांना जाऊन परमिशन विचारलं. אמר המלך אם תודין אני עושה אותה मी מעכב. म्हणजे באמת मी तुम्हाला विचारतोय, तुम्हाला हे करतोय, गार्डनरला विचारतोय, तो त्याच्या सैनिकांना विचारतोय काय करायचं हे करायचं. ऑब्विसली दाखवायला की באמת ते मला माहिती आहे मी काय करणार आहे, पण दाखवायला शिकवायला आणावा. बोलतात तिकडे मफरशीम की हशेमने शिकवला मोशे रबेनूला की काय लोक जे पाप करणारी आहे, जी पाप करणारे लोक आहेत ते त्याच्यामध्ये हे लिहितील, त्याच्यामध्ये डिफेक्ट करतील, शोधतील, ते कुठं पण डिफेक्ट शोधतील. अफिलू त्यांना सगळ्यात बेस्ट गोष्ट जरी आणून दिली तरी त्याच्यामध्ये डिफेक्ट शोधणार आहेत. बोलतात इकडनं मी लोकांना शिकवीन, ज्यांना बेमेत शिकायचंय ज्यांना बेमेत शिकायचंय माझे वेज, त्यांना मी शिकवीन कसा वागतात, कसा मी वर्ल्ड बनवला, कसा मला पाहिजे की तुम्ही वागाल ते बघवेन. ज्याला कोणाला चूक करायची आहे तो चूक कसा पण करत आहे, तुम्ही सगळ्यात बाहेरली गोष्ट आणून दिली तरी तो चूक करेल. बोलतात इकडं मिद्राश मध्ये दाखवायला की हशेमला माहितीये की लोक जे त्याचं काढतील चुका, पण ज्याला शिकायचं आहे त्याला शिकवायसाठी मी चेंज नाही करणार लँग्वेज. म्हणजे लँग्वेज खेळ हशेम चेंज करू शकतात. बोलते नाही मला इकडनं नवीन गोष्ट शिकवायची माझ्या पोरांना ज्यांना बेमेत शिकायची इच्छा आहे आणि त्यांना ही गोष्ट शिकविणे. जाऊ पुढे. बोलतात ויאמר בצלמנו ובדמותנו אפשר יכווין לומר שהיה בו צד הרחמים וצד הדין להפעיל בהם דרכי הדין ודרכי הרחמים אשר יכוונו באבן. बोलतात इकडे दिलंय ויאמר אלוקים הנה ויאמר אלוקים נעשה אדם בצלמנו כדמותנו. बोलतात צלמנו כדמותנו אפשר שיכוון לומר, म्हणजे אור החיים बोलतात, כן, צריך חידוש, बोलतात שיהיה בו צד הרחמים וצד הדין להפעיל בהם דרכי הדין ודרכי הרחמים לאשר יכוונו בהבן. बोलतात इकडं माणसाला जेव्हा क्रिएट केला तेव्हा माणसामध्ये जे मिदोत आहेत, त्याच्यामध्ये जे फीचर्स आहेत, जे क्रिएशन्स आहेत, ते मिदोतला हशेमच्या मिदोतला रिप्रेझेंट बनवलेत. והוא רחום יכפר עוון וכולי וכולי. तिकडामध्ये त्याचे जे दमूत आहे, त्याची जी इमेज आहे त्या इमेजने बनवला आणि हशेम आणि माणूस जो आहे
तो प्रत्येक वेळेला जेव्हा तो जजमेंट करते, जेव्हा तो गोष्टी सिलेक्ट करते, तेव्हा तो अशा गोष्टी रूल करते, तेव्हा तो अशा गोष्टींनी त्याचं तो घर चालवते, त्याचा बिझनेस चालवते, त्या पोरांना तो हे करते आणि असा तो हे करते. तर बोलतात प्रत्येक वेळेला जेव्हा माणूस येते काय करायला, तेव्हा त्याच्यामध्ये हे जे मिदोत आहेत, हशेमची मिदोत आहेत, ते त्याच्यामध्ये दिसतात. והוא סוד אומרו, בית זין, זה आपण बघितला होता, ויצר השם אלוקים, तिकडे म्हणजे दोन्ही लिहिलंय, כן? השם אלוקים, आणि त्यामुळे मी दाखवलं तो ऑलरेडी, इकडे लिहिलंय בצלמנו, ויאמר אלוקים, נעשה אדם בצלמנו כדמותנו. पण जेव्हा बनवला באמת, तेव्हा तिकडे लिहिलंय ויצר השם אלוקים, दोन्ही नाव. השם जो आपल्याला माहिती आहे, जो आपण बघू बेजार השם शुल्खन मध्ये, पण मी इकडे उघडलंय, पण तुम्ही आता नाही उघडत आहे. पुढच्या एक्सप्लेनेशन मी उघडीन, कारण की तिकडे हे पण एक्सप्लेन होईल. फक्त लक्षात ठेवा की इकडे दोन्ही नावं हशेम एलोकिम, हशेम एलोकिम, दोन नावं जे आहेत. हशेम जो नाव आहे तो रखमनूचं नाव आहे, तो दयाचं नाव आहे. एलोकिम जो नाव आहे तो आहे नाव דינצה, בעל היכולת. אנחנו בגו שולחן ערוך מנה. ואומרו ויאמרו ירדו, म्हणजे וירדू, आपण बघितला, וירדू מלשון ירידה. जसं राशीने सांगितला रुलिंग, כן? राशी बोलले रूल करायला तो येते, रूल करायची परमिशन दिली. राशीने दोन पियुष सांगितले, जसं बघितला. एक पियुष त्यांनी सांगितला की त्याला परमिशन दिली की तो सगळ्यांना रूल कर. दुसरा राशीने पियुष सांगितला की जर त्याला नाही, तो जर नाही मेरिटेड असेल तर त्याच्यावरती ॲनिमल्स रूल करतील. लिहिता तिकडे ओळखाיים, ואומרו וירדו, יסכים לפירושנו להיות שהבריאה היא בהדמות לבורא, ובחינות הרחמים והדין, ובדין הוא שיהיה מושל בנבראים, כי יש בו בחינת הרחמים להראוי ולצריך אליו, ולהעמיד למתחייב בדין. म्हणजे जेव्हा माणूस, आणि ही असा काही शोध आहे की कसा ॲनिमल्स जे आहे ते त्याला रिस्पेक्ट करतील, त्याच्यावरती तो त्या ॲनिमल्सवरती रूल करत. बोलतात तिकडे שהבריאה היא בהדמות לבורא, म्हणजे अख्खा जो क्रिएशन जो आहे, अख्खा जो क्रिएशन आहे, तो क्रिएशन आहे रिप्रेझेंटेशन ऑफ अपर वर्ल्ड, म्हणजे वरच्या वर्ल्डमध्ये आहे, वरच्या ओलामतमध्ये काय चाललंय तसाच खालच्या ओलामतमध्ये आहे. आणि बोलतात की बोलतात इकडे לבורא בבחינות הרחמים והדין, म्हणजे जेव्हा तो दया करते आणि जेव्हा तो दीन दाखवते, त्याच्यामध्ये तो हशेमला रिप्रेझेंट करते. आणि हशेमला रिप्रेझेंट करते जेव्हा ये मोशेल बनिव्राईम, म्हणजे मग तो तेव्हा क्रिएशन्स वरती तो रूल करेल. क्रिएशन जेव्हा आपण बोलतो तेव्हा सगळ्या क्रिएशन्स वरती तो रूल करेल, नाही की फक्त लिव्हिंग क्रिएशन्स, याला अफिलू पाण्यामध्ये, एअरमध्ये, त्याच्यामध्ये त्याचा कंट्रोल असेल आणि तो रूल करेल खालच्या वर्ल्डमध्ये जिकडे असेल तिकडे. निव्राईम की येश बो बखिनोत הרחמים לראוי ולצריך אליו ולהעמיד לחייב בדין. त्यामुळे गमारा मसखत शब्बात तिकडं एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट लिहिली आहे. फोर्थ पेरेकच्या एंडला तिकडे लिहिलं आहे की जो कोण दया दाखवल क्रूल पीपल वरती, आणि जो कोण ह्याच्यावरती जे लोक जो कोण दया दाखवल क्रूल पीपल वरती, शेवटी येईल अत्याचार करायला चांगल्या लोकांवरती. म्हणजे ही जी पॅटर्न जी आहे जशी काय ती अख्ख्या त्याला वर्ल्ड मध्ये तो क्रिएट करते, चेंज आणते तो अख्ख्या क्रिएशन्स मध्ये, अख्ख्या वर्ल्ड मध्ये. आणि इकडं फक्त मितात दीन आणि मितात राखामध्ये लिहिलंय, पण काल וחומר बाकीच्या मितात मध्ये पण. ודין הוא שיהיה משה בנבראים, כי יש בו בחינת הרחמים לראוי ולצריך לו, ज्याला कोणाला मगिया आहे दया, त्याला त्याने दया दाखवावी, आणि ज्याला कोणाला तो खयाव आहे बदीन, त्याच्यात पनिशमेंट आहे, त्याला त्यांनी पनिशमेंट दिली पाहिजे. וישליטו בכל, והגם שלא הזכיר שליטה במים,
רמוז באומרו בדגת הים, הרי הזכיר הים בשליטתם, בנשלטים. म्हणजे बोलतात इकडे की इकडं सगळं लिहिलेलं आहे. इकडं लिहिलंय गोष्ट वेरदू बिदगात हयाम. बिदगात हयाम म्हणजे मच्छींवरती आणि उबा ओफ हशमाईम पक्ष्यांवरती, उबा बेहेमा, उबा कोल आरेच म्हणजे अख्ख्याच्या अख्ख्या धरतीवरती पण त्याचा कंट्रोल होईल. ओफ हशमाईम आकाशामध्ये राहणाऱ्या पक्ष्यांवरती, बेहेमा म्हणजे हे सगळ्या जनावरांवरती, कोल अरेमेस अरोमेस आल आरेच म्हणजे सगळ्या कीटाणूंवरती पण त्याचा हे होईल. बोलतात इकडं याम मध्ये त्याचा हे नाही लिहिणार, याम मध्ये म्हणजे सी मध्ये त्याला त्याचा कंट्रोल नाही दिसते. बोलतात की दगात याम जिकडे लिहिलंय पाण्यामध्ये, पाण्याच्या फिश मध्ये जसा लिहिला इकडे ऑलरेडी, तसा त्याच्यामध्ये दिसते की तो पाण्यामध्ये पण त्याचा कंट्रोल असेल. כן. याच्या पहिले इकडं मी माझ्या इकडे नोट्स लिहिले त्याच्यामध्ये, आणि इकडं आपण शुल्खान आरुख बघू. शुल्खान आरुख मध्ये लिहिलं आहे, כן, סימן ה', אור החיים סימן ה', ודלילי כוונת הברכות, וכן בית סעיפים, वो סעיף אחד. बोलतात יכוון בברכות פירוש המילות שיזכיר. म्हणजे जेव्हा तो नमाज करते, आणि काल मी माझ्या पोरांना पण दाखवला, जो माणूस येते आणि बराखा बोलते पटापट, अफिलू कुठले कुठले शब्द ते ऐकायला पण येत नाही. म्हणजे तुम्ही पुस्तकामधनं फॉलो करता, त्याच्यामध्ये जो कोण माणूस भरकन बराखा बोलते, त्याचा अफिलू आता पण कधी कधी ऐकायला येत नाही. कधी कधी त्याच्यामधनं हाशेमचं नाव ऐकायला येत नाही. काय बराखोत ज्या आहेत त्या विथ कवानत केल्या पाहिजे आणि त्याचं लक्ष ठेवायला पाहिजे. बोलतात इकडे יכוון בפירוש קירתו בעדנות, שהוא אדון הכל, ויכוון בכתיבתו ביוד ה' שהיא היה, שהוא יהיה, ושהיה הווה ויהיה, ובהזכירו אלוקים, जिकडे म्हणलेलं आहे אלוקים, יכוון שהוא תקיף, म्हणजे तो पॉवरफुल आहे, בעל היכולת ובעל הכוחות כולם, म्हणजे तो पॉवरफुल आहे आणि तो त्याच्यामध्ये सगळं, म्हणजे जेव्हा पण तो एलोकिमचं नाव बोलते तेव्हा तो लक्षात ठेवते की त्याच्यामध्ये सगळे फुल पॉवरफुल आहे. इकडे दाखवते त्याच्यामुळे, इथे दाखवते की तो त्याच्यामध्ये सगळे पॉवरफुल आहे. इकडं मी माझ्या याच्यामध्ये नोट्स पण लिहिल्यात. इकडं खाईम विलॉजिन या याच्यावरती, या पिरुशीमवरती, इकडं खाईम विलॉजिन त्यांच्या पुस्तकामध्ये आणतात खाईम, त्याच्यामध्ये बोलतात तिकडे की इकडनं दिसते की माणूस जो आहे त्याच्या ऍक्शन्सनी आणि त्याच्या विचारांनी तो बेमेत सगळ्या गोष्टींवरती रूल करते. आणि बोलतात खाईम विलॉजिन की जसा तो खालती रूल करते तसाच वरच्या वर्ल्ड मध्ये पण त्याचा हे आहे, त्याचा चेंज होते. कारण खालचे आपल्याला माहिती आहे, खालचे जे वर्ल्ड आहेत तो आहे रिझल्ट ऑफ वरतीचे वर्ल्ड कसे तशामध्ये. काय म्हणजे जेव्हा माणूस जसं बोलतात ते कुठला माणूस खालती निखमाद आहे, तो त्याला खालती लोक त्याला आवडतात, हा सीमान आहे. याच्यामध्ये तो प्रूफ आहे की त्याला वरती पण लोक प्रेम करतात, आकाशामध्ये त्याला प्रेम करतात लोक, आणि त्यामुळे तो सीमान आहे की खालती त्याला प्रेम करतात. बोलतात इकडे खायमिलॉजिन की माणसाने बेमेत लक्ष ठेवायला पाहिजे की त्याला बनवलाय हाशेमनी, त्याच्या चेलेमनी, त्याच्या मिदोतनी, त्याच्या क्रिएशन्सनी. आणि बोलतात यहुदी ज्यूइश माणूस जो आहे त्याचे जे विचार आहेत, त्याचे जे ऍक्शन आहेत, ते कुठं ऍक्शन कुठं हे करतील, कुठं इन्फ्लुएन्स करतील, ती जागा खूप 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 वरती आहे. बोलतात कसा बघतात आपण, बोलतात की जेव्हा तितूस हा रशा, आपण जी स्टोरी बघितली होती मसखेत गीतीमध्ये आपण बघितला, त्या तितूस या रशाने काय केला, त्यांनी बेतामिगदाश मध्ये जेव्हा तो घुसला तेव्हा त्यांनी त्याच्याबरोबर एक पुच्चा आणली, त्याच्याबरोबर एक जोना म्हणजे एक धंदा करणारी वेश्या बाई आणली, आणि त्यांनी कोदेशीमच्या मधी नेऊन तिकडे त्यांनी सेफेर तोरा उघडला, आणि सेफेर तोरावरती त्यांनी तिच्या बरोबर फिजिकल ऍक्ट केला त्या वेश्याबरोबर. बोलतात तिकडे खाईम विलॉजिन बोलतात की जो माणूस, जो यहुदी स्वतःच्या डोक्यामध्ये वाईट विचार आणते, म्हणजे बायकांचे वगैरे, ऑब्विसली बायका ह्याच्या जे अलाउड नाहीये त्याला, ज्या वेळेवर त्याला अलाउड नाही तेव्हा, तो बोलते त्याचा जो डिस्ट्रक्शन आहे, तो डिस्ट्रक्शन जो आहे तो खूप 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 वरती आहे, अफिलू जास्ती टिटूस पासून. का, कारण की टिटूसने जेव्हा आग लावली बेतामिगदासला आणि जेव्हा चालला होता तेव्हा तिकडं आपण बघितला, त्याला तिकडं बातकोल आली आणि बोलते
काय केलास तू? बोलते तू फक्त היכל שרוף שרפת, כן? गेमाक टाकून टखांता म्हणजे तू दळलेला पीठ ऑलरेडी मळला, दळला परत, आणि जो तू जळलेला जागा होती तिला परत जाळलास. म्हणजे इकडं वरची जागा जी होती ती ऑलरेडी जळलेली होती. वरची सगळी जी वाट लागलेली जी होती येरुशलेमच्या वरच्या माणसांच्या आवेरोतनी, फर्स्ट टेम्पलच्या, सेकंड टेम्पलच्या आवेरोत, सेकंड टेम्पलच्या मधल्या आवेरोतनी, तर तू फक्त खालती येऊन बिल्डिंग पाडलीस. होतं तर काय मिळाले माणसांनी ही जी लक्षात ठेवायला पाहिजे, त्याच्या 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 ऍक्शन्सनी, त्याच्या विचारांनी ती जास्ती होतात. बोलतात माणूस जो असा विचार करते, वाईट गोष्टींचा विचार करते, तो त्याचे जो पाप आहे तो जास्ती खमोर आहे, तो जास्ती सिरियस आहे तितूसच्या पापापेक्षा. कारण की तितूसने फक्त खालती बिल्डिंग मध्ये काढला. प्रत्येक वेळेला जेव्हा ज्यूश माणूस वाईट विचार करते तेव्हा तो वरती जास्ती कुर्बान करते, तो वरती वेमेत स्पिरिच्युअल वर्ल्ड मध्ये तो आगला होतो. तो आपण पुढे जाऊ. इकडे लिहिलं आहे बदरख रमाज रेमेज, काय? आणि ही जी गोष्ट आहे ही आहे स्पेशल हायलाइट ह्या पेरूसची. आणि इकडनं शिकतात राव अबेनू हाईम आता हाईम बोलतात इकडनं सेफर गिलगुलीम मध्ये जसा लिहिलाय तसा बोलतात इकडे ובדרך רמז רמז באומרו. मला सेफर शाळा गिलगुलीम पण मला दाखवायचा होता, पण मी लिहिला होता माझ्या नोट्स मध्ये कफ पण बेजा असे मी फक्त तोंडावरनं म्हणजे तोंडावरनं बोलतो, आपण मध्ये आतमध्ये नाही जाऊ. बोलतात इकडे בדרך רמז רמז म्हणजे हिंट मध्ये त्यांनी सांगितला. באומרו לשון ירידה על דרך מה שהודיענו. מה זה ירידה? ירידה, היברו मध्ये त्याचा अर्थ काय? ירידה म्हणजे उतरण, खाली उतरणं, כן? बोलतात בדרך רמז רמז באומרו לשון ירידה, म्हणजे इकडं सांगायला की इकडं उतरण आहे, इकडं उतरले. מה שהודיענו, बोलतात जसं आपल्याला सांगितला ספר הגלגולים, की באמצעות מעשה אדם, जसा माणूस काम करते त्याच्या ऍक्शन्सने, ירד במדרגתו מבחינת אדם לבחינת דגים, לבחינת עופות, לבחינת בהמה ולבחינת שרצים, כפי ערך החטא ישפיל אדם מבחינת מעלתו עד אשר ירד מטה רחמנא ליצלן. והוא שרמז כאן בשעת הבריאה חלקי ירידתו והדרגתו שבהם יקבל עונש וגם שבאמצעותם יחזור לשורשו. טוב, एक्सप्लेन करू. इकडे बोलतात हा अकदमा आहे, हा शाळा गिलगुलीमध्ये पण आणलाय. इकडं शाळा गिलगुलीम פרק ז', הקדמה כ"ז, तिकडे बोलतात הקדמה כ"ז मध्ये इकडं बोलतात इकडे की माणूस जेव्हा पाप करते त्याच्या पापांनी तो उतरते कुठं कुठं जाग्यांमध्ये. राव अरिझाल ते एक्सप्लेन करतात की जो कोण जकाय आहे, जो कोण באמת जो कोण मेरिटेड आहे त्याला पाठवतात गेनामध्ये, काय? त्याला मेरिटेड आहे तो गेनामध्ये पाठवतात, त्याला क्लीन करतात गेनामध्ये, जेवढा वेळ त्याला लागते त्याच्या पापांप्रमाणे त्याला क्लीन करतात. आणि मग ती क्लीनलीनेस जी आहे त्याच्यामधनं त्याला जायला लागतं मिकवेला. तिकडे एक मिकवे आहे, नाव दिनो बिजात हशेम मस्जिद खगिगा, तिकडेचं एक्सप्लेनेशन आहे. तो घाम येते मलाखीमला, एंजल्स लोकांना घाम येते, त्याच्यामध्ये जाऊन तो मिकवे घेते. नाही की इकडच्या आपल्या खालच्या मिकवेसारखा चांगला वाटते, फ्रेश, त्याला सावण्यासारखा, त्याला तिकडे सोरफे येते, तिकडे त्याची स्किन जळते आणि तो फिट होते गानेदेमध्ये यायला. तर पण तिकडं राबली त्याच्यामध्ये इशारा गिलगुलीमध्ये की नाही सगळी लोक आणि खूप सारी लोक गेनामध्ये पण जात नाही. बोलतात ती लोक कुठं जातात? ते लोक येतात गिलगुलीमध्ये, ते येतात रिइन्कार्नेशन मध्ये. आणि इकडे बोलतात रिइन्कार्नेशन्स मध्ये
ते कुठल्या कुठल्या ह्याच्यामध्ये येतात, मग तिकडनं तिकडं ह्या रिइन्कार्नेशन त्या रिइन्कार्नेशन्स मध्ये जातात. आणि शुभ रिइन्कार्नेशन म्हणजे त्याला वाटत असेल की मजा आहे, कोणाला वाटत असेल काय मजा आहे, तर आता येते इकडे माणूस म्हणून आला, त्याला त्याला सकाळी उठून ते फिल्म बांधायला लागायची आणि त्याला तिकून खचोत करायला लागायचा आणि त्याला तोरा शिकायला जायला लागायचा आणि त्याला त्याला त्याच्या त्याच्या लेवलचा तोरा त्याला शिकायला लागायचा. म्हणजे समजा त्याला जास्त त्याची पॉसिबिलिटी असेल, त्याला तेवढ्या लेवलला तोरा शिकायला खायावे नाही खायावे, त्याला त्याला बितूल तोरा म्हणजे त्याच्या हातावरती जसं काही त्यांनी तोरा कॅन्सल आउट केला त्याची त्या पनिशमेंट आहे. आणि त्यामुळे त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी, त्याला घराची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याला पोरांची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्याला जगाची दुनियादार हे बोलतात सगळा प्रॉब्लेम त्याला. आणि ज्यूइश माणूस इकडे बघायला अलाउड नाही, हे ऐकायला अलाउड नाही, खायला अलाउड नाही, तिकडे ते खायला अलाउड नाही, इकडे जायला त्या सगळा त्याला प्रॉब्लेम आहे. बोलतात की जर त्याला असं वाटतंय की तो येते आता आणि तो बोलेल हा यो फिरतो, तो येईल गिलगुलला एका कुठल्या तरी श्रीमंत माणसाच्या घरी कुत्र्याच्या कुत्र्याच्या बच्च्यामध्ये, आणि सगळे त्याला काळजी घेतात, त्याला घरचे संरक्षण करायची गरज, त्याला ती काळजी घेतात. छोटे छोटे कुत्रे असतात ना सॉफ्ट टॉय सारखे, तशा त्या कुत्र्यांसारखा तो इथे जन्माला, मग ते मजा आहे. त्यात ती मजा नाही, ती बेमेत नेफेश, त्याचा जो सेवेल जो आहे, त्याचा जो सफरिंग जो आहे तो त्याच्यामध्ये आहे की तो समजा आला जन्माला ज्यूइश माणसाच्या घरी, तर त्याला दिसते ही लोक शब्दात पाळतात, ही लोक ते करतात, हे लोक ते करतात, आणि त्याला बेमेत दिसते की त्यांच्यामधनं त्याला काय मिळते. आणि त्याला जो पनिशमेंट होती की मे बी त्याची पनिशमेंट होती की तो माणूस बेसेदे होता आणि तो लोकांची टिंगलं करायचा, हे करायचा, लोकांना कुत्र्यांसारखा वागवायचा, चांगल्या कुत्र्यांसारखा. तर त्याला आता कुत्रा म्हणून त्याला पाठवला. तर ती जी पनिशमेंट त्याला सगळं लक्षात राहील आणि तो त्याला लक्षात राहील, तो काय करू नाही शकत, आणि तो ट्रॅप आहे त्या केज मध्ये. त्या केजचं नाव आहे कुत्रा, तो टॉयचा कुत्रा. वेखेन आला समजा, त्याला बैलाच्या ह्याच्यामध्ये आणला, त्याला घोड्याच्या ह्याच्यामध्ये आणला, कुठं दुसरीकडं, खेन अजून कुठले ह्याच्या मिलिटरीच्या कुत्र्यांमध्ये. त्याप्रमाणे त्याची ती गिलगुल जी आहे ती सफर करते. आणि नाही की फक्त तो तिकडे येऊ शकते कुत्र्यांमध्ये, अॅनिमल्स मध्ये. जर तो कमी पाप असेल तर त्याचं पाप आपण बघू ह्याच्यामध्ये, ओळख नाही मला वाटत आपण आज काफ जाईन काफ खात पण संपवू, पण वॉट एव्हर वी कॅन फक्त त्याचे संपवायला पाहिजे. म्हणजे पुढच्या वेळेला कंटिन्यू करू. पण इकडे लिहितात की ती जी पनिशमेंट आहे, तो याच्यामध्ये कुठल्या फिश मध्ये जन्माला, तर त्याला फिश मध्ये तो जन्माला, तर फिश जेव्हा ती येईल एका कुठल्या चद्दीच्या आणि तो खाईल बेमेत फ्रायडेला ती फिश, तेव्हा त्याचा तिकून होईल. आणि त्याप्रमाणे त्याचा रिपेअर होईल आणि तो तिकडनं दुसऱ्या स्टेजला मूव्ह होईल की तो झाला आता ह्युमन बिईंग. आणि तो ह्युमन बिईंग जो आहे त्याच्यामध्ये तो रक्त झाला. जर त्यांनी त्या माणसाने बरखा केली तर तो कन्वर्ट झाला त्याची निशामा इनटू ज्यूइश फॉर्म, ज्यूइश ब्लड, आणि तो ब्लड आता मदत करते, मिचवत करते तिकडनं ती टिकून होईल. आणि वेखेन आला कुठं जन्माला, तसं जन्माला आला मातीमध्ये, त्या सँड मधनं त्याची ताकद जी आहे ती जाते कुठं वरती भाज्यांमध्ये, आणि भाज्यांमधनं ती येते माणसाच्या खाण्यामध्ये, मग तेव्हा त्याला टिकून होते. वेखेन आला सगळ्या याच्यामध्ये. तो समजा नॉन कोशियर बर्ड मध्ये जन्माला आला तर त्याला अजून जास्तीचे लफडे, कारण की त्याला आता खायला लागते सगळे कुठले कुठले ॲनिमल्स आणि हे ना ते मेलेले ॲनिमल्स, वल्चर. आणि त्याच्यात टिकून जो आहे तो ज्यूइश माणसाच्या खाण्यामधनं पण येत नाही. आणि ही जी सगळी गोष्टी आहेत तो येते त्याच्या ऍक्शन्समुळे, ह्या वर्ल्ड मधल्या ऍक्शन्समुळे तो येते तिकडे करायला या सगळ्या गोष्टी. बोलतात तू बेद्या खमास बे ओमो, म्हणजे इकडं ओरा खानने ऑलरेडी सांगितला लशोन यरिदा, तो कुठं कुठं कुठली लेवल जी आहे सगळ्यात खालची लेवल आहे गिलगुलीमची रिइन्कार्नेशन्सनी. इकडे त्यांनी सांगितलं यरिदा मिलशोन यरिदा, की באמצעות מעשה אדם, म्हणजे त्याच्या ऍक्शनची तो खालती खालती उतरते. במדרגת מבחינת अदाम לבחינת दगी, म्हणजे ऑलरेडी सांगितलं की माणसाच्या नंतर, माणसाला जन्माला आल्यानंतर. आणि बेमेत ही जी तोरा जेव्हा आम्ही परत आमच्या येशिवामध्ये, आमच्या खोलीमध्ये परत शिकायला चालू केलंय गिलगुलींचा. पण आपल्या इकडं मी चालू नाही करू शकत बेंताईम. बेंताईम कितीतरी लोक आहेत जे शिकतात वगैरे चांगले, ते बेजा असेम थोड्या वर्षांनी बेजा असेम खेळ होतील रेडी, आपण बेमेत शिकू शकू. आणि ह्याचा तोरा जो अभ्यास जो आहे बेमेत खूप डीप डीप अभ्यास आहे, नाही की फक्त जसं तुम्हाला सांगितलं वरवरनं तेवढा तसा अभ्यास आहे. याला तो डीप अभ्यास आहे. इकडे लिहितात रेगदात במדרגת אדם, מאדם לבחינת דגים, म्हणजे माणसावरून तो जाते फिशला. तिची जी सेकंड जी लेवल आहे माणसानंतर ती फिशची लेवल आहे. आणि त्यामुळे ही तरी बुक्स जे आहे त्याच्यामध्ये लिहितात
आणि अफिलो रबेनो ते लिहितात की जर समजा चद्दीक कुठला असेल, कुठला चद्दीक जर असेल तर तो त्याला यायला लागते गिलगुल मध्ये. आणि त्याचा नाही की त्याच्या हातामध्ये मोठे पापा आहे, त्याच्यामध्ये पापा आहे, पण त्याला गिलगुल मध्ये यायला लागते. त्याला गेंदामध्ये जागा नाहीये, हेल्मेट त्याला जागा नाहीये, त्याला यायला लागतं गेंदामध्ये इकडे यायला लागतं या वर्ल्ड मध्ये. तर तो येते फिशच्या गिलगुलीमध्ये, फिश मध्ये. त्याच्यानंतर फिश मध्ये येते. नंतर समजा कोण असेल त्याला तो येते ओफोत मध्ये, म्हणजे तो येते बर्ड्सच्या याच्यामध्ये तो येते गिलगुल म्हणून. त्यानंतर बेखिनात बेहेमा, त्यानंतर तो येते into the level of animals. कशेर animals, बेहेमोत, बकऱ्या, मेंढर, बैल, कोशेर animals ज्यांना माणूस खाऊ शकते. आणि बघू आपण इकडे मी का असं बोलतोय आणि का याला मी स्ट्रेस देतोय. बोलतात इकडे बखिनात הבהמה ולבחינת שרצים. त्यानंतर जी लेवल आहे ती किडे मकोड्यांची लेवल. गांडूळ, मुंग्या आणि हे ते. כפי ערך החטא ישפיל אדם מבחינת מעלתו על אשר ירד מטה רחמנא ליצלן. त्याच्या पापांच्या लेवलनी तो खालती उतरत जाईल. रखमाना लिचान, हशेम आपल्याला मदत कर. והוא שרמז כאן בשעת הבריאה, म्हणजे इकडं ऑलरेडी आपल्याला तिकडं लेवल सांगितल्या, या लेवल ज्या इथे इकडं ऑलरेडी सांगितल्या. कसा बोलतात שרמז כאן בשעת הבריאה חלקי ירידות הדרגות שבהם יקבל עונשו, וגם שבאמצעותם יחזור לשורשו. म्हणजे שוב, आणि हे जे आहे तो आरिचा बऱ्याच वेळेला, खूप वेळेला रिपीट करतात त्यांच्या शारा गिलगुलीमध्ये, की माणसाने नको समजून घ्यायला की हशेम त्याला आता पाप केला म्हणून त्याला तो त्याच्यावर बदला घेते. बोलता नाही, ते जो बदला जो आहे तो घेते बदला, तो त्याला पाठवते गिलगुलीमध्ये त्याला टिकून करायला. ऑफिसला सफरिंग आहे, त्याला त्रास होणार आहे, पण तो तिकडं त्याच्या रूटला तो परत येते. आणि त्यामुळे ती दया आहे, नाही की पनिशमेंट आहे. बेमेत काय काय लोक नाही समजत. बेमेत लोक मी कधी कधी बघतो, लोक बोलतात हा ये बाबा गिलगुलचे जे मजा म्हणून, ते मजा म्हणून गिलगुल आहे. आणि शुभ आपल्या दिवसामध्ये बोलणं पण हे आहे, कारण की कोणाला यायचंय अफिलू ज्युइश लोकांच्या याच्यामध्ये गिलगुलमध्ये, की बघा आपली जी लेवल आहे ज्युइश लोकांची ती किती खाली पडलेली आहे. त्यामुळे बेमेत ते नाही माहिती पुढच्या गिलगुलीमध्ये तो येईल समजा तर काय त्याला मिळेल काय. बेमेत खूप प्रॉब्लेम आहे समजा त्याला. तो बोलते की कसं आहे, इकडे मी फेलियर आहे, तर जाऊ दे, सोड आता, मी पुढच्या वेळेला येईन आणि मग नाही गॅरंटी की तू ज्युइश म्हणून देशील, आणि नाही गॅरंटी की गिलगुलीन राहतील पण. म्हणजे चान्स ऑपॉर्च्युनिटी पण असेल त्याला गिलगुलमध्ये यायची परत. जे काय आहे ते इकडंच बघा, बाल बसता सगळं कम्प्लीट करा आणि लास्ट टाइम. आणि बेमेत ही एक कवाना आहे, तो किती बोलू तेवढा कमी आहे, पण हा एक कवाना आहे जो राव इकडं, राव जो आहे ते तलमीदचा, रावची काय ड्युटी आहे त्याच्या तलमीदकडं, नाही की त्याला सांगायला की बसार आणि खाला आणि ना ते विसरते. ती पण तफकीद आहे, ऑब्विसली व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तफकीद. पण शारा गिलगुलींप्रमाणे रावची काय ड्युटी आहे. रावची ड्युटी आहे की त्याचा स्टुडंट जो आहे तो पनिश नाही होणार गेनामध्ये ओ गिलगुलीमध्ये ओ का फखेला वसूले. आणि नाही स्लिखा, त्याच्या दोन तफकीद आहेत. एक तफकीद आहे की तो गेनामध्ये नाही जाणार आणि गिलगुलीमध्ये परत नाही येणार. दुसरी लेवल जी आहे की तो तिकडं पुढच्या याच्यामध्ये गाणे त्याला भेटत. या तफकीद आहे रावच्या. आणि मला असं वाटतं मी परफेक्ट नाही बोललोय शब्द, पण एक तफकीद जी डेफिनेटली तफकीद आहे, मला दुसरी तफकीद नाही एक्झॅक्टली 100% आठवते, पण एक जी तफकीद आहे की त्याच्या तफकीद मध्ये हा जाऊ हे असं लिहिलंय ते शारा गिलगुलीमध्ये. बोलतात रावची काय तफकीद आहे. रावची तफकीद आहे की त्यांनी मेहनत घेतली पाहिजे, त्यांनी प्रयत्न केला पाहिजे की त्याचे स्टुडंट जे आहेत ते गेनामध्ये नाही जाणार आणि ते गिलगुलीमध्ये परत नाही येणार. ही तफकीद आहे. जर तो माणसाला, राव जो आहे तो त्या माणसाला त्याच्या स्टुडंटला प्रिव्हेंट करते गेनामध्ये जाणं आणि गिलगुलीमध्ये येणं,
ॲज इफ he's acquired his तफकीद. त्यांनी त्याची तफकीद जी आहे ती त्यांनी इकडं तिकडं त्यांनी अक्वायर केलंय. आणि बोलतात की दगीम यरदू बियरिदा, म्हणजे ही दाखवते लेवल जी आहे ती उतरण्याची लेवल आहे. आणि आपण बघू किती मला जमते, कारण की टाइम 1 hour झाला आणि आपला दुसरा शिवर आहे 4 वाजता. बोलतात इकडे यरिदा המיועדת לנפשות הרמות, כי יחתו היא שתרד נפשם להתגלגל בדגים, וזה יחס הכתוב להם במקום אסיפה. बोलतात इकडं खुलींमधनं इकडं सांगतात की खुलींमध्ये तिकडे पण दाट कापजा आहे. יפה מאוד. तिकडे लिहिलाय की दगीम जे आहे तिकडे लिहिलं असिफता आणि ताहारातान. असिफता आणि ताहारातान म्हणजे कब्जा नमूद बे तिकडे दिलाय की असिफता आणि ताहारातान म्हणजे जेव्हा माणूस येते दगीमला कशेर करायला, तो कसा कशेर करते, तो त्यांना पाण्यातनं काढते आणि पाण्यातनं काढल्यावरती संपला त्यांचा तिकून. शुल्खान आरुख मध्ये मी मागच्या शिवमध्ये बोललो होतो. परत कसा आपण बघतो, आणि हे जी आहे ती शिकवणार बेनिश खायचा, ते बोलतात कसं आपण बघतो की त्याची तिकून जास्ती आहे की तिकून कमी आहे काय वॉट एव्हर. बोलतात की त्यांना दिसते की त्याचे किती आलाखोत आहेत त्याच्यामध्ये. फिश मध्ये एक शब्द याच्यामध्ये तिकून लिहिलेला आहे असिफता आणि ताहाता, म्हणजे तो पाण्यातून बाहेर काढतो आणि तो होते तहो, तो होते क्लीन. आणि त्याच्यामध्ये त्याची ती तिकून जी आहे त्याचा जो चेंज जो आहे, गिलगुल रिइन्कार्नेशन जो आहे त्याचा, तो लवकर कुठे येते बोलते फिश मध्ये सगळ्यात इझी. बघू किती राहिलाय, कारण की तो आपण हे संपवू मला वाटतं. बोलतात फिश मध्ये सगळ्यात जास्ती त्याचा असिफता आणि ताहातान काफ זין עמוד ב' ואחר כך אמר ירידה הפחותה ממנה הוא גלגול הנפש בעוף. त्यानंतर कुठं सगळ्यात आहे ऑफ कशेर. जर तिकडं बर्ड जो आहे तो कशेर बर्ड आहे, त्याच्यामध्ये त्याची जी गिलगुल आहे ती दुसऱ्या लेवल म्हणजे फिशच्या नंतरच्या लेवलमध्ये आहे. का? कारण की तिकडे गमारा बोलते त्यांना त्यांना फिशच्या नंतर कमी त्रास होते बर्ड्सला. कसा? बोलतात की त्यांना हाफ म्हणजे बिदियेवेत कंडिशन मध्ये समजा दोन जे सिमानी माहीत खचिश खैता, म्हणजे दोन ज्या हे आहेत पाईप, फूड पाईप आणि विंड पाईप जे आहेत त्याच्यामधला बर्ड मध्ये बिदियेवेत जर एक पाईप जरी कापले गेला फुल, तरी ती बर्ड कशेर आहे बिदियेवेत खायला, आणि त्यामुळे त्यांना कमी त्यांना त्रास होते आणि ते कमी लवकर मरतात. आणि जरी आपण तडफड बघितली जर आपण तडफड बघितली फेची बर्डची, ती कमी असतं कम्पेअर्ड टू भेमोची, म्हणजे एझीम आणि म्हणजे बकऱ्या आणि मेंढरं आणि वासरू, त्यांची जी तडफड आहे त्याच्यापेक्षा कमी असतं. आणि तिकडनं दिसते की जो ज्यूइश माणूस त्याच्यामध्ये रिइन्कार्नेशन झालाय, तो मरताना पण त्याला जास्ती तडफडावं लागते. तब्येनो आधी इकडे कंटिन्यू करतात आणि अफिलू बोलतात की इकडे टिकून संपली नाही. तो जेव्हा जाते क्लीन करायला, त्याचं चेकिंग, त्याला जेव्हा त्याचे आतडे बाहेर काढतात, तेव्हा त्याची चरबी बाहेर काढतात, हे करतात ते करतात, ती टिकून त्याची कंटिन्यू आहे. जेव्हा तो चढते गॅसवरती, तर गॅसवर चढायच्या पहिले कितीतरी गोष्टी झाल्या. त्याला मीठ लावला, त्याला रक्त काढला, त्याचे गोष्टी बाहेर काढून फेकून दिल्या, त्याला काय 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 ज्या गोष्टी केल्या अंटील तो चढते गॅसवरती. गॅसवर चढल्यानंतर पण तिकडे ते जी गरम होऊन तो शिजते, तिकडे पण त्याला तो फील होते, त्या नेफेसला त्याची फिलिंग जी आहे त्याला तिकडे येते. बोलतात नाही ऑलरेडी दॅट नाही तिकडे संपला. बोलते जेव्हा तो माणूस खाते तो मीठचा तो तुकडा आतमध्ये जाते आणि त्याच्यापासून ज्युसेस सेपरेट होऊन तो जो बाहेर त्याचा वाईट गोष्ट बाहेर जाते, तो पण त्याला फील होते की त्याचा नेफेश मध्ये त्याला ती सफरिंग जी आहे ती त्या लेवल पर्यंतची सफरिंग आहे की तो शीतापासून ते एंड पर्यंत. तसंच बोलतात जे व्हेजिटेरियन जे व्हीगन लोक आहेत ते बोलतात की तुम्ही बघा मीट प्रोडक्टचे तुकडे जे आहेत त्यांना कमीत कमी लागतात 48 to 72 hours त्याला प्रोसेस व्हायला बॉडीमध्ये. काय त्यांचा जो ताना आहे की त्यामुळे जो कोण खाते मीठ वगैरे त्याच्या अंगाला घाण वास येते वगैरे 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 वॉट एव्हर. पण आपल्या ह्याच्यासाठी बघायला तो तेवढा सफरिंग त्याचा जास्ती प्रोसेस आहे. आणि त्यानंतर तो जो प्रोसेस आहे, जी घाण जी निघाली ती पण जाते ह्याच्यामध्ये जमिनीमध्ये, तिकडे जाऊन त्याचा फायनली तो जाते कुठं लेवलला, तिकडं त्याचा फुल तिकून होते. आणि तिकडं त्या तिकून नाही संपला का? कारण की त्याचा तिकून तो जर समजा खाल्ला, त्याच्या नशिबाने जर खाल्ला तो माणूस तुकडा जो होता मीठचा तुकडा तो खाल्ला चद्दीकनी, तर बेमे तो चद्दीकडे आला. पण समजा तो तुकडा आला कुठल्या माणसाने जो अफिलू बराखा पण नाही बोलत याच्यावरती,
परत त्याला सगळा यायला लागेल आणि तो परत झाला रशा आणि तो मी रशा जाऊन परत कुठला आवेरा करते, मटनचा तुकडा खाऊन त्याला ताकद आली आता, तो जाऊन कुठं दुसरा आवेरा करते, तर त्याला परत ती सफरिंग म्हणजे ती जेवढ्या खुयोता येईल, कुठं जाईल, कसा जाईल, प्रॉब्लेमॅटिक आहे. त्यामुळे बोलतात בהמה רוב שניים, तिकडे 2 लागतात, 2 कट करायला लागतात. ואחר כך אמר ירידה שהוא בדומם וצומח, म्हणजे तो येते, इकडे आपण बघितला, בכל הארץ, כל הארץ, כל הארץ, म्हणजे जमिनीमध्ये घुसते, पाण्यामध्ये घुसते. त्याच्यामध्ये पण डिटेल्स आहेत, कसे कुठले नेफेश वगैरे वगैरे. हशेम याचं खेळ बेमेत आपल्याला हशेम मेरिट देऊ दे की ह्या गोष्टी आपल्याला शिकू दे डिटेल्समध्ये, नाही की वरनं जसा आपण शिकतो तसा. שיהיה בדומם וצומח, म्हणजे तो दगडामध्ये जाते, बेत केनेसेसच्या दगडामध्ये, भिंतीमध्ये जाते, आणि तो तिकडे होते. तो त्याच्यानंतरची लेवल आहे सफरिंग. तो बघते एवढी सारे लोक येतात मशिदीमध्ये, सकाळी उठतात, तिकून खचोत, शाखारी बने ते बघतात, आणि तो काय नाही करू शकत. तो तिकडे दगडामध्ये अडकून पडलाय 700 वर्षासाठी. 700 वर्ष त्याला सफरिंग आहे. ובכל הארץ, תיבת הארץ תגיד על הדומם, דומם म्हणजे जे गोष्टी हालत नाही त्याच्यामध्ये त्याला त्याचा तिकून आहे. ותיבת בכל רמז בה הצומח, म्हणजे झाडांमध्ये, फ्रुट्समध्ये. וכל אלו הם ירידת הנפשות אשר ישנם בתקוות התיקון, म्हणजे बोलतात इथपर्यंत यांना थोडाफार त्यांच्यामध्ये तिकवा आहे, तिकडं होप आहे की तिकडं क्रिएशन, तिकडं त्यांचा तिकून होईल. לשוב לקדמותו, ते परत येतील कधीतरी, येईल एक ज्यूइश माणूस जो באמת चद्दिक आहे, तो येते बराखा करते, तर येतील कधीतरी. की मी हा दोमेम यालेला चोम्याक, म्हणजे तो जो पाण्यापासून त्याचा फ्रूट तयार होईल, तो फ्रूट आहे, तो जाईल कुठल्या माणसाच्या घरी, ज्यूइश माणसाच्या, आणि तो खाल्ले जाईल. किती ज्यूइश माणसं आहेत, किती माणसं बेमेत बराखा प्रॉपरली बोलतात, किती माणसं बेमेत बराखा बोलतात विथ कवाना. त्यामुळे ते जे नशीब जे आहे ते बेमेत, त्याला नशीब जे आहे ते खूप पॉवरफुल नशीब आहेत की तो कुठल्या चद्दीकडे जाईल आणि तो तिकडनं पुढे जाईल. त्यामुळे बराखोत मध्ये खूप 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 शिकायला आपल्या हातामध्ये अजून खूप आहे. मी जेव्हा ते बोराखोत बोलते विथ कवानो, त्याचा मी अर्थ जो आहे तुम्ही वेगळ्या याच्यामध्ये लावतोय, अल्पी रशाश, की त्याच्याने तो बेमेत तो त्याला पाठवते वरती, जिकडे जागा आहे तिकडे. पण किती लोक शिकतात रशाश आणि किती लोक बेमेत शिकतात रशाश आणि किती लोक राहू आहेत तशा शिकायचे. त्याच्यामुळे जे नशीब जाईल, समजा तो नाही आला त्याचं नशीब काढून तिकडं, पण आफ्टर तो झाला मँगो वगैरे कुठं जाईल त्याचं काय गॅरंटी नाही. बोलतात का चोम्याक ही कनेसला बाल खाय, नंतर तो घुसते ॲनिमल मध्ये, बिलती मेदबर, म्हणजे कुठल्या जनावरांमध्ये जाते, आणि जनावरांतर मी बाल खाय, बिलती मेदबर याले बाल खाय मेदबर, आणि तिकडनं तो जाते माणसामध्ये. ישנו עוד בירידת פחותה, म्हणजे त्याच्या सगळ्यांपासून अजून एक खालची लेवल आहे, והוא כיליון שאין אחריו תקווה, म्हणजे समजा कुठली नेफेश तिकडे गेली, त्याच्यामध्ये तिकवा नाहीये, त्याच्यामध्ये त्याला होप नाहीये कुठली. והיא ירידה לבחינת שקצים ורמשים, म्हणजे तो येते आता גלגול as a cockroach. कॉकरोच, כן, चायनामध्ये खातात कॉकरोच, पण ज्यूइश माणूस नाही खात. त्यामुळे त्याची तिकून जे आहे तो बोलते संपला त्याचा तिकून. आणि असं लिहितात रामखाल, की शेवटी ज्या गोष्टी आहेत, शेवटी कुठल्या कुठल्या नेफाशोत ज्या आहेत, कुठल्या कुठल्या सोल्स जे आहेत त्यांना तिकून नाहीये, ते परत नाही येऊ शकणार. ते अल्टिमेटली हशेम विल हॅव टू गिव्ह अप ऑन देम, आणि ते गेलं. तसंच ओराखाईम पण बोलतात, मेफर्शिम जे आहे ते बोलतात की नाही, असा अर्थ की तो जो गुफ मध्ये होता, म्हणजे कॉक्रोचचा जो गुफ होता, तो बेमेत परत नाही येणार याच्यामध्ये, पण त्याचा नेफेस देतो येईल. पण शात रामखाल जसा बोलतात हशेम अल्टिमेटली कितीतरी नेफश होत आहे, त्यांना तो गिव्ह अप करून देईल, की ते त्यांचा परत तिकडं रिटर्न नाहीये, आणि दॅट्स लॉस्ट नेशमोत. ओराखाईम पण बोलतात अवदा तिकवातो, म्हणजे त्यांना परत होप नाहीये. והם בבחינת הרשעים הממירים דתם, פושעי ישראל אשר הפליאו לעשות, म्हणजे जी ज्यूइश लोक जी आहेत, जे खूप मोठे मोठे पापी ज्यूइश लोक जे आहेत, ज्यांनी दात चेंज केली, त्यांनी त्यांचा कन्व्हर्जन केला, आणि लोकांना ते मिचवत पासून लांब ठेवतात आणि त्यांना कन्व्हर्जन करायला हे करतात वगैरे. बोलतात ते येतील याचे किडे मकोडे, आणि त्यांना अजिबात होप नाहीये की ते परत रिटर्न येतील त्यांच्या त्यांच्या लाईफ, त्यांच्या ह्याच्यामध्ये. बेजान हशेम मी शिव झाल्यानंतर परत असीन, तुम्हाला प्रश्न असतील तर बघायला. ही रेकॉर्डिंग जी आहे ती आपण इकडे थांबू, आणि बेजा हशेम आपण भेटू पुढच्या आठवड्यामध्ये. तो दाखवा सगळ्यांना. Thank you very much. कोणाला प्रश्न आहे?
תודה רבה, שבוע שבוע טוב, כל טוב. שבוע טוב, שבוע טוב. שבוע טוב. שבוע טוב, תודה רבה. תודה רבה, כל טוב. תודה רבה. סקרים, תודה רבה. תודה רבה, כל טוב. אז, גבריאל, הכל בסדר? הכל אמירה? כן, רק תפסיק את ההקלטה שם. זה עכשיו?